तर आपण लग्न विचारामध्ये आज धनु लग्न बघणार आहोत. तर आपण मागच्या पूर्ण क्लासमध्ये पूर्ण लग्न विचार करतोय आपण. प्रत्येक लग्न आणि त्या लग्नाला शुभ आणि अशुभ असणारे ग्रह हे कोणते असतात ते आपण प्रत्येक वेळेस बघतोय. तर आज जर धनु लग्नाचा विचार करताना आपल्याला ज्योतिषशास्त्राचे काही नियम आहे. जसे की केंद्रस्थान हे शुभ असतं, कोणस्थान हे शुभ असतं. त्यानंतर मार्केश, नाशकेश, बाधकेश आणि त्यानंतर योगकारक ग्रह अ, आणि बाधक ग्रह हे सर्व कसे बघायचे याचे काही नियम ज्योतिषशास्त्रात आहे. आणि आपण तेच नियम मागे वापरून आपण बाकीच्या लग्नांचा विचार केला आहे. तर आज आपल्याला धनु लग्नाचा विचार करायचा आहे. तर धनु लग्नामध्ये अ, लग्नस्थानी जी रास असते ती धनु असते आणि धनु राशीचा स्वामी हा गुरु आहे. त्यामुळे इथे लग्नेश गुरु होतो आणि आपल्या सूत्रानुसार लग्नेश हा नेहमी शुभ असतो. त्यामुळे शुभ ग्रहांचा जर विचार केला धनु लग्नामध्ये तर पहिला जो शुभ ग्रह येतो तो गुरु येतो. त्यानंतर जर आपण रवीचा विचार केला तर रवीची रास ही धनु लग्नामध्ये नवम स्थानी येते, म्हणजे कोण स्थानात येते. तर कोण स्थानात ही रास असल्यामुळे रवी हा पण या पत्रिकेमध्ये धनु लग्नाच्या पत्रिकेमध्ये शुभ फळ देतो. त्यामुळे दुसरा जो शुभ ग्रह मिळतो आपल्याला तो गुरु नंतर तर रवी मिळतो. त्यानंतर जर अशुभ ग्रहांचा जर आपण विचार केला तर आपण जर शुक्राचा विचार केला तर शुक्राची एक रास ही षष्ठ भावात येते. धनु लग्नामध्ये द्वितीय रास वृषभ रास ही षष्ठ भावात येते. आणि शुक्राची आणखी एक रास असते ती म्हणजे तुळ रास. तर तुळ रास ही लाभ स्थानात येते आणि एक रास त्याची षष्ठ स्थानात आहे. इथून तो अशुभ फळ देताना आपल्याला दिसतो. आणि दुसरी रास ही लाभ भावात आहे. लाभ भाव हे नाशक भाव आहे, पण इथून पण त्याचे शुक्राचे धनु लग्नामध्ये अशुभ फळ मिळते. तर अशुभ ग्रहांच्या यादीमध्ये धनु लग्नामध्ये शुक्र हा अशुभ ग्रह म्हणून पहिला ग्रह आपण म्हणू शकतो. त्यानंतर जर आपण चंद्राचा विचार केला तर चंद्राची जी रास आहे कर्क रास ही धनु लग्नामध्ये अष्टम स्थानात येते. आणि अष्टम स्थान हे त्रिक स्थान आहे. त्यामुळे धनु लग्नामध्ये चंद्र हा अशुभ फळ आपल्याला देताना दिसतो. त्यामुळे अशुभ ग्रहामध्ये आपण चंद्र ग्रह हा घेऊ शकतो. त्यानंतर जर आपण शनीचा विचार केला तर शनीच्या दोन राशी असतात, मकर रास आणि कुंभ रास. तर धनु लग्नामध्ये मकर रास ही द्वितीय भावात येते. आणि आपण बघितलंच आहे की द्वितीय भाव आणि सप्तम भाव हे मारक भाव आहे. हे म्हणजे धनु लग्नामध्ये शनी हा मार्केश होतो. अ, आणि दुसरी जी रास येते ती शनी महाराजांची जी रास येते ती तृतीय भावात येते. आणि तृतीय भाव हे पण नाशक भाव आहे. त्यामुळे दोन्ही भावातून शनी महाराजांचे हे अशुभ फळ आपल्याला धनु लग्नात बघायला मिळते. त्यामुळे धनु लग्नाचा जो अशुभ ग्रह आहे तो शनी हा शनी ग्रहाचा इथे आपण ग्राह्य धरू शकतो. तर त्यामुळे श अशुभ जे फळ देतात, अशुभ जे ग्रह आहे धनु लग्नामध्ये ते म्हणजे शुक्र, चंद्र आणि शनी असा आपण त्याचा विचार करू शकतो. आता बुधाचा जर आपण विचार केला तर बुधाची एक रास ही मिथुन रास ही धनु लग्नामध्ये सप्तम भावात येते. आता सप्तम भाव हे द्वितीय भाव आणि सप्तम भाव हे मारक भाव आहे. त्यामुळे सप्तम भावातून बुध हा अशुभ फळ आपल्याला देताना दिसतो. पण बुधाला आणखी एक रास आहे ती म्हणजे अं, कन्या रास. तर ही कन्या रास धनु लग्नामध्ये केंद्र स्थानात येते. आणि केंद्र स्थानात जी रास येते त्या राशीचा स्वामी हा चांगली फळं देताना आपल्याला कुंडलीत दिसतो. म्हणजे इथं जर आपण विचार केला तर बुध हा सप्तम स्थानातून मार्केश होतो
आणि दुसरी रास केंद्रस्थानात असल्यामुळे तिथून शुभ फळ देते. म्हणजे बुध हा शुभ पण फळ देतो आणि अशुभ पण फळ देतो. तर म्हणून मिश्र असे फळ बुधाचे धनु लग्नामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे बुध हा धनु लग्नामध्ये मिश्र फळ देणारा ग्रह आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर जर आपण मंगळाचा विचार केला, मंगळाची एक रास ही कोण स्थानात येते म्हणजे पंचम भावात येते, मेष रास. आणि दुसरी जी रास आहे मंगळाची, ती म्हणजे वृश्चिक रास. तर वृश्चिक रास ही त्रिक स्थानात येते म्हणजे व्यय स्थानात येते आणि व्यय स्थानातून मंगळ हा अशुभ फळ आपल्याला देताना दिसतो. आणि इथे एक रास जी मेष याच्यात येते, मेष रास ही पंचम भावात येते म्हणजे कोणात येते, इथून मंगळाचं आपल्याला शुभ फळ बघायला मिळतं. तर म्हणजे मंगळ हा शुभ फळ पण देतो आणि मंगळ हा अशुभ फळ पण धनु लग्नामध्ये देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे मंगळ हा मिश्र स्वरूपात फळ देत असल्यामुळे धनु लग्नामध्ये मिश्र ग्रहांच्या यादीत मंगळ हा आपण घेऊ शकतो. आणि मिश्र फळ जर बघितले आपण धनु लग्नामध्ये, तर बुध आणि मंगळ हे धनु लग्नामध्ये मिश्र फळ देताना आपल्याला बघायला मिळतात. आता योगकारक ग्रह. आता योगकारक ग्रहाची व्याख्या काय आहे, तर एक रास ही केंद्रात असायला पाहिजे आणि एक रास ही कोणात असायला पाहिजे. तर आपण या सूत्राचा जर विचार केला, तर कोणाचा अगोदर आपण कोणात कोणती रास आहे ती बघू. कोणामध्ये इथे पंचम भावामध्ये जी रास येते ती मेष रास येते आणि मंगळाची दुसरी रास ही व्यय स्थानात येते. त्यामुळे इथे हे सूत्र लागू पडत नाही. त्यानंतर आपण जर नवम भावाचा कोणाचा विचार केला, तर हे कोण स्थान आहे नवम भाव, इथं पंचम रास येते म्हणजे रवीची रास येते आणि रवीला फक्त एकच रास आहे. त्यामुळे इथे पण हा नियम लागू होत नाही. त्यामुळे धनु लग्नाला योगकारक ग्रह नाही असं आपण म्हणू शकतो. पण आपण अगोदरच बघितलंय की जे द्विस्वभावी लग्न आहे, द्विस्वभावी 3, 6, 9 आणि 12 या लग्नाला योगकारक ग्रह नसतो. तर या लग्नाला योगकारक ग्रह नसतो. पण जर कधी या योगकारक ग्रहाचं काम हे रवी आणि चंद्र हे करत असतात, पण ते पण जर समसप्तक योगात जर असेल तर ते करू शकतात, त्यावेळेस ते शुभ फळ देऊ शकतात. आता त्यानंतर जर आपण बाधकेशाचा विचार केला, तर आपण बाधकेश कसं बघतो, तर बाधकेश जर चर लग्न असेल तर लाभेश बाधकेश असतो. त्यानंतर जर स्थिर लग्न असेल तर नवमेश बाधकेश असतो आणि द्विस्वभाव लग्नाला हा सप्तमेश बाधकेश असतो. तर धनु लग्न हे द्विस्वभावी लग्न आहे. त्यामुळे इथं सप्तम स्थानामध्ये मिथुन रास आहे म्हणजे बुधाची रास आहे. त्यामुळे धनु लग्नामध्ये जो बाधकेश असेल तो हा बुध असेल. तर बाधकेश म्हणजे काय, तर बाधकेश म्हणजे बाधा आणणारा ग्रह असतो आणि द्विस्वभावी लग्नाला सप्तमेश हा बाधकेश असतो. त्यामुळे इथे आपण म्हणू शकतो की धनु लग्नामध्ये बुध हा ग्रह बाधा आणणारा ग्रह आहे आणि बुध हा बाधकेश असो. अशा प्रकारे आपण या सर्व नियमाचा विचार करून म्हणू शकतो की धनु लग्नामध्ये जे शुभ ग्रह आहे ते गुरु आणि रवी आहे. त्यानंतर अशुभ ग्रहांच्या यादीमध्ये शुक्र, चंद्र, शनी हे अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतात. आणि मिश्र स्वरूपात हे बुध आणि मंगळ हे मिश्र स्वरूपात फळ देताना आपल्याला धनु लग्नात बघायला मिळतात. आणि धनु लग्नाला योगकारक ग्रह नाही आणि धनु लग्नामध्ये बुध हा बाधकेश असतो असा आपण विचार करू शकतो.